नाही आहे ते सुद्धा बंद आहे. असे अनेक गोष्टी आहेत ज्या गोरगरीब जनतेला त्याचं आतोनात हाल हे सोसावे लागत आहे. आणि या सर्व ढसाळ कारभाराच्या विरोधात इथे लाक्षणिक उपोषण सन्मान राजेंद्र नगराळे यांच्या माध्यमातून इथे घेतलेलं आहे. त्याचबरोबर सर्व सहकारी तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की खाजगीकरण होत आहे शताब्दी रुग्णालयाचं. कारण इथले जे टेक्निशियन आहेत, डॉक्टर्स आहेत, जे रिटायर झाले आहेत त्यांच्या जागेवर यांनी पुन्हा भरलेत नाहीत लोक. त्याच्यामुळे या सगळ्यांची कमी आहे इथे. आणि अशी कमी असताना मुंबईतील जेवढे स्थलांतरित आहेत म्हणजे रोड कटिंगमध्ये असू दे, नाला कटिंगमध्ये असू दे किंवा इतर कटिंगमध्ये, ते सर्व PMGP कॉलनी मानपूर किंवा माहुलगाव अशा ठिकाणी, वाशी नाका या ठिकाणी सगळ्या मोठ्या प्रमाणात हा लोकवस्ती इथे आलेली आहे. आणि अशा वेळेला प्रशासनाने याची दखल घेऊन खरं तर कधीही कोणती संस्था असते ही प्रगती करत असते. म्हणजे आज एखादं हॉस्पिटल छोटं बांधलं तर उद्या आणखीन मोठं, आणखीन काय करेल. पण हे तर सगळे जे चाललं आहे ते अतिशय दुर्दैवी अशी बाब मी म्हणेन. काल बाळासाहेब ठाकरे यांचा जयंती होती यांची, त्यानिमित्त काल आम्ही एक प्रण केलेला की जोपर्यंत हे महानगरपालिकेचे हॉस्पिटल हे जोपर्यंत यांचं खाजगीकरण करण्याचा डाव मोडून काढत नाही, हे नवीन जे शताब्दीच्या मागे नियोजित रुग्णालय जोपर्यंत चालू करत नाहीत तोपर्यंत आम्ही हा लढा चालू ठेवणार आहे. आणि त्याची सुरुवात आज आम्ही केलेली आहे. आदरणीय आमदार प्रकाशभाऊ फत्तरपेकर, आदरणीय रवींद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राजाभाऊ चौगुले व मराठा महासंघाचे असे विविध सगळेजण इथे येऊन, वंचित बहुजन आघाडीचे सगळेजण येऊन या लढ्यासाठी आम्हाला पाठिंबा देतात. काँग्रेसचे असू देत, या सर्वांचे जण येऊन पाठिंबा देतात. कारण हा लढा मानवतेचा आहे. हा पक्षासाठी किंवा इतर कुठल्या गोष्टीसाठी हा मानवतेचा आहे. माणसाला वाचवण्यात एक से सवाल है कि देखा जब प्रधानमंत्री मोदी जो है 2025 तक टीबी मुक्त भारत का नारा दिया है, लेकिन यहाँ पे शताब्दी अस्पताल है जो बहुत सारे पेशेंट सुबह से अगर OPD अगर खुलती है तो बहुत सारी समस्याएं यहाँ पर दिखती है. तो यहाँ के जनप्रतिनिधि आप लोग इसके ऊपर क्यों नहीं मुद्दा उठाते हैं, क्या कहेंगे? खरं सांगायचं झालं तर काय आता ते मोठे आहेत, ते काय पण बोलू शकतात. 17,816 कोटी रुपयाचं बजेट महानगरपालिकेने या आरोग्य खात्याकरता केलं. पण आता महानगरपालिका दाखवते की आमच्याकडे पैसा नाही. त्याच्यामुळे हे 4 हॉस्पिटल जे आहेत हे अत्यावधी सुविधा संपन्न असे महानगरपालिकेने बांधलेले आहेत नवीन. ती प्रायव्हेट संस्थेला द्यायचा, त्यांना PPP या योजनेखाली ते प्रायव्हेट संस्थेला द्यायचा त्यांचा डाव चालू आहे. खरं काय आता TB असू दे किंवा आणखीन कॅन्सरचे घ्या ना, हर 2-4 घरांनंतर आता कॅन्सर दिसायला लागला आहे. डायबिटीजचं प्रत्येक घरात दिसायला लागलं. अशा वेळेला गोरगरीब जनतेने जायचं कुठं? गोरगरीब जनतेने न्याय तरी कोणाकडे मागायचा? कारण आज गोरगरीब जनता ज्याच्यासाठी मोठा खर्च लागतो तो म्हणजे असतो की आपल्या आरोग्यासाठी. आणि ह्या आरोग्याच्या खर्चावरच जर प्रश्नचिन्ह उभा राहत असेल तर या गरीब लोकांनी जायचं कुठे? म्हणून हा मानवतेच्या दृष्टीने हा आमचा लढा आहे. सर क्या कहेंगे, देखा जाए तो शताब्दी अस्पताल जो समस्याओं को लेकर के बदनाम है, बार बार जो है जनप्रतिनिधि दौरा करते हैं कि ये समस्या, लेकिन समस्याओं का खात्मा कभी नहीं हुआ. यहाँ पे बहुत सारे TB के पेशेंट हैं, सुबह सुबह OPD जो भरी रहती है, तो आगे किस तरह से इसका जो निदान होगा, आपके क्या कहेंगे? आज इथे राजू नगाळे हे उपोषणाला त्याचसाठी बसलेले आहे की या इथे फॅसिलिटी द्यायला झालं तर भरपूर देऊ शकतात. आणि पहिल्यांदा हे सगळं फॅसिलिटी देत होते, पण थोडं काळाने काय ते असते कमी झालं. कारण हे कसं आहे, पनवेल ते सायनला हॉस्पिटल आहे, पण पनवेल ते सायनमधलं हे शताब्दी हॉस्पिटल आहे. आणि हे या इकडच्या लोकांना, गरीब लोकांना या इथे तपासू शकतात. जागा पण आहे, कॉट्स पण आहे, ICU पण आहे. ह्या सगळ्या फॅसिलिटी असताना जर त्यांच्याकडे औषधच नसतील किंवा माणूसबळ कमी असेल, जर ते स्टाफ नसतील, त्याचा उपयोग काय? हा सगळ्याचं लक्ष आज BMCच्या वरिष्ठांनी द्यायला पाहिजे, जेणेकरून ह्या चेंबूरची जनता किंवा आजूबाजूचे गोवंडी आहे, वाशी नाक्यापासून सगळं
किंवा शिवाजीनगर आहे, या सगळे लोक या इथे चिता कॅम्पसनं या इथे या हॉस्पिटलमध्ये येतात आणि त्याचा लाभ घेतात. तर म्हणजे वरच्या सगळे ज्या सिनियर आहेत आपले डॉक्टर्स किंवा महापौरपासून सगळे, आता महापौर नाही म्हणा, पण त्यांनी इथे लक्ष देऊन हे हॉस्पिटल कसं सगळ्या औषध किंवा सगळ्या इक्विपमेंट्सनी असं सुसज्ज कसं होईल याच्याकडे लक्ष द्या. मेरा एक सवाल है कि देखा जाए गवर्नमेंट जो है बार बार मेडिकल को लेकर के सिर्फ बयानबाजी करती है कि ये शुरू हुआ, ये सुविधाएं शुरू हुआ. क्या आपको नहीं लगता कि सिर्फ मीडिया में आने के लिए सिर्फ बयानबाजी होती है, ग्राउंड लेवल बयानबाजी है, मगर तुम्हारे माध्यम से पहुंचाना मांगता है कि बात उधर बड़ी बड़ी करती है, मगर अगर आप इधर आके देखते हैं तो यहाँ पे आपको कुछ भी नहीं मिल रहा है. अगर साफ सफाई करने के लिए अगर स्टाफ नहीं है तो हॉस्पिटल का फायदा क्या. आगे क्या रणनीति रहेगी सर? और आगे की रणनीति अभी इन्होंने उड़ाखार लिया है, हम लोग उसके साथ में रहेंगे और उसके नतीजे पे पहुंच जाएंगे. शिवाजीनगर मानपुर ये तीनों गाँव से कम 30-40 लोगों की आबादी है और ये पूरी आबादी है जो स्लम की आबादी है, गरीब लोगों की आबादी है. और वो कल अगर सुपर स्पेशलिटी होती है तो 70-30 में पीपीपी तो ये 50-50 तो नहीं चलाएंगे, 70-30 में चलाएंगे. यहाँ आज 100% लोग जो आते हैं तो वो 100% लोग गरीब घरों से आते हैं, जो फॉर्म के पैसे नहीं रहते हैं, चल के आते हैं. यहाँ पे जब आते हैं लोग तो चल के आते हैं क्योंकि रिक्शे के पैसे उनके पास नहीं होते. क्योंकि हॉस्पिटल में हर 8 दिन के बाद 10 दिन के बाद कुछ न कुछ काम से हमारा आना जाना रहता है. तो हम लोग देखते हैं कि जितना टारगेट है गायनिक का हो या ओपीडी का, जितना टारगेट है वो टारगेट से कई गुना ज़्यादा पेशेंट यहाँ आते हैं. ये तमाम मुद्दों को लेकर के यहाँ पर जो बोर्ड लगा, तमाम समस्याएं हैं, तो आगे जाकर अगर समस्याएं अगर हल नहीं होती है तो उसके ऊपर जो है किस तरह से आपकी जो भूमिका रहेगी. देखो आज राजू नगराले बैठे, कांग्रेस के कार्यकर्ता करके वो बैठे, मगर यहाँ हमारे माजी आमदार प्रकाश भाऊ पादापेकर शिवसेना की तरफ से है, मैं शिवसेना का नगर सेवक के माध्यम से यहाँ आया हूँ. हमारी पूरी ये जो टीम महिला आघाड़ी है आगे बढ़ी, तो इसको हम लोग आगे चल के ये महाविकास आघाड़ी के माध्यम से आंदोलन होगा, वो जन आंदोलन होगा. आज का आंदोलन है ये आज सिर्फ इशारा है, बोलते हैं ना, अब ये झांकी है, तो ये इशारा आंदोलन है. इसके आगे अगर प्रशासन नहीं माना तो उसके लिए जो भी करना है हमारे सांसद से भी आमदार जी का बात हुआ रहेगा. मैं तो लास्ट मीटिंग में जब एमवार्ड में हमारा मीटिंग हुआ था तो उस वक्त भी मैंने उनके कान में डाल दिया था कि हमें कमिश्नर को जाके मिलना पड़ेगा कि ये जो पॉलिसीज बन रही है आज सत्ता में वहाँ कोई भी नहीं है, नगर सेवक नहीं है, कोई भी कमेटियाँ नहीं है, तो प्रशासन जो भी निर्णय ले रहा है किस माध्यम से ले रहा है, किसके सुझाव से ले रहा है. और ये जो खाजगीकरण कर रहे हैं, प्राइवेटाइजेशन पीपीपी तत्व पे कर रहे हैं, वो हर जगह तो करके नहीं चलेगा ना. हर जगह वो नहीं चलेगा क्योंकि आम आदमी है, गरीब आदमी है, उसका लाभ ले नहीं सकता है. आज महात्मा ज्योतिबा फुले जो योजना बोलते हैं वो उसमें भी इतनी खामियां, इतनी कमियां हैं कि 100% वो आदमी उसका लाभ ले नहीं सकता है. इसमें भी बहुत सी कमियां. तो कल यही होने वाला है. तो ये इसकी साजिश है, इसके जेब में डाल रहे हो ये किस बड़े उद्योगपति को और बड़ा उद्योगपति या कोई संस्था को बड़ी संस्था बना. महायुती सरकार बदल काय सांगणार तुम्ही? महायुति सरकार के देखिए आज तो ये लड़ाई है, हमारी ये लड़ाई है. आज एक ही महीना हुआ है, पहले भी वही काम कर रहे थे और महायुति सरकार महापालिका को बेच रही है. आज कोई भी वार्ड में फंड नहीं रिलीज हो रहा है. नगर सेवक पहले 2 साल में हो रहा था, जहाँ इनके यूटी के इनके पास जो नगर सेवक है, इनके नगर सेवक इनके लिए पैसा आता था. मैं और हमारे आमदार जी हर वक्त जाके आयुक्त के पास जाके बैठते थे तो दे देते. अभी इसमें रिलीज होएगा. 3 बजट हो गए. 3 बजट में जितना फंड होना चाहिए उतना फंड हमें मिला नहीं है. और जहाँ उन्होंने खर्चा किया है वो पूरा वहाँ भ्रष्टाचार की बजबज पूरी बनी है. तो कल यही हाल ये शताब्दी का होने वाला है जो हम होने नहीं देंगे. और महाविकास आघाड़ी के माध्यम से हम राजू के साथ में और पूरी महाविकास आघाड़ी के जन आंदोलन में आके उतरेगी. रुग्णांचे जीव गेलेले आहेत.
आणि काय ह्यांना फंड नाही आहे का, आरोग्य खात्याकडे पैसा नाही आहे का, मग आपले आरोग्यमंत्री काय करत आहेत त्याच्यासाठी. आणि हे म्हणजे गोवंडी हा जो विभाग आहे ब्लॅक लिस्टेड आहे, ठीक आहे, पण सगळीकडे फंड तर सेमच येतो ना. मग सायन हॉस्पिटल असो, केम हॉस्पिटल असो किंवा जे असो, नायर असो, जर तिकडं सुविधा नीट चांगल्या प्रकारे चालू शकतात, मग शताब्दी हॉस्पिटलला का नाही. उलट इथं तर सामान्य लोक राहतात जे रोज कमवणार, रोज खाणार आणि क्राऊडेड एरिया आहे. धारावीनंतर गोवंडीचाच नंबर लागतो. सगळ्यात जास्त व्यवसाय करण इथेच आहे. मग हा जो खाजगीकरण होत आहे त्याला आमचं सगळ्यांचं ऑब्जेक्शन आहे. ह्या सरांनी जे पुढाकार घेतलेला आहे त्यासाठी मी त्यांच्या पाठिंबा देत आहे. इफ सपोज आम्हाला जर पिटिशन सुद्धा हायकोर्टामध्ये फाईल करावं लागलं तर त्यासाठी सुद्धा आम्ही तयार आहे, पण आम्ही शताब्दी हॉस्पिटलला खाजगीकरण होऊ देणार नाही.